नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द मराठी एज्युकेटर या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सोशल सायन्स मधले सामाजिक शास्त्रामधले वेगवेगळे विषय अभ्यासायला आहेत। त्यातलाच एक महत्त्वाचा आणि वेटेज असणारा जो विषय आहे तो म्हणजे भूगोल। आता हा विषय जो आहे हा विषय फक्त भूगोलापुरता मर्यादित न राहता तो पर्यावरण आणि कृषी या दोन विषयांना सुद्धा अंगीकारतो आणि या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने या विषयासंदर्भात प्रश्न विचारले जातात। तर आपण आज चर्चा करणार आहोत ती मुख्यतः संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी भूगोल हा विषय कशा पद्धतीने येतोय, त्याचं वेटेज काय आहे, त्याच्यामधले कोणते घटक आहेत की जे आयोगाने सिलेबस मध्ये दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्याची तयारी केली पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करूया। तर चला आपण या सेशनला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आयोगाने दिलेला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम आपण ज्यावेळेस डाउनलोड करून घेतो, त्याचं वाचन ज्यावेळेस करतो त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आयोगाने सिलेबस मध्ये नेमकं काय काय विचारलेलं आहे। जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आयोगाने विचारलेलं आहे की भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह मग त्यामध्ये दिलेले पॉइंट आहेत पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी। म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी भूगोल हा विषय, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या तीन घटकांवरती आपल्याला या विषयाचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये सर्वात जास्त जर वेटेज कोणत्या भूगोलाला असेल तर ते आहे महाराष्ट्राचा भूगोल। याचा अनालिसिस आपण ज्यावेळेस पीवायक्यू रीड करतो, पीवायक्यू वाचतो, प्रत्येक मागच्या गेल्या 5-10 वर्षांमधल्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज हे महाराष्ट्राच्या भूगोलाला आहे। त्याच्यानंतर भारताच्या भूगोलावरती प्रश्न येतात आणि सामान्य भूगोल जो की जगाच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये विचारलं जातं। भूगोलातल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या याच्यामध्ये मुख्यतः विचारल्या जातात। आता याची तयारी आपण कशी करायची, तर हा झाला पूर्वचा अभ्यासक्रम। मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा या संदर्भात सिलेबस जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामध्ये काय कशावरती फोकस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये मुख्य घटक दिलेले आहेत महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्राकृतिक भूगोलासंदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय आहे तर मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम व इष्ट स्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, असा एकंदरीत मुख्य परीक्षेला तो सगळा सिलेबस दिलेला आहे। तर आपण याचं थोडंसं विश्लेषण करूया की कशा पद्धतीने हा भूगोलाचा भाग अभ्यासता येईल। मी मागच्या व्हिडिओमध्ये भूगोलासाठी कोणतं संदर्भ साहित्य वापरावं याचे काही बुक लिस्ट तुम्हाला दिलेली होती। तर त्याच्यामध्ये भूगोलामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बेसिक पार्ट आहे तो 5वी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्डाचे सगळे पुस्तकं तुम्ही अभ्यासले पाहिजेत आणि याच्यामधून तुमचा या पुस्तकांमधून तुमचा जगाचा सामान्य भूगोल जो आहे त्याच्यातल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ज्या काही फॅक्च्युअल कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या क्लिअर होतात। याच्या व्यतिरिक्त भूगोलावरती कुठलेही एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारले जात नाहीत। त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आपण अभ्यासताना त्याच्यातल्या एक पॉइंट्स घेऊया, महाराष्ट्राचा आणि भारताचा या दोन्ही घटक अभ्यासताना। पहिला भाग आहे तो म्हणजे स्थान, विस्तार व सीमा। हा पहिला घटक आहे भारताचा किंवा महाराष्ट्राचा, दोन्ही पद्धतीने महाराष्ट्र किंवा भारत या दोन्ही भूगोलाचा आपण अभ्यास करत असताना त्याचे स्थान म्हणजे लोकेशन, आता हे स्थान नैसर्गिक स्थान आहे, राजकीय स्थान आहे, त्या दोन्ही पद्धतीने आपण अभ्यासलं पाहिजे। विस्तार म्हणजे महाराष्ट्राचा विस्तार किती आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याचा आकार किती आहे, हा सगळा एकंदरीत भाग त्याच्यामध्ये येतो। आणि सीमा सुद्धा दोन पद्धतीचे आहेत, एक नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा। तर या दोन्ही भागाचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे। पीवायक्यू जर आपण व्यवस्थित अनालिसिस केलो तर आपल्याला लक्षात येईल की या तीनही घटकांवरती भारताच्या भूगोलावरती आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती मागच्या पीवायक्यू मध्ये प्रश्न आलेले आहेत। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कोणते प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत, परंतु हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे।
दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक विभाग। महाराष्ट्राचे आणि भारताचे प्राकृतिक विभाग। आपण महाराष्ट्राचा अभ्यास करायला जर गेलो तर महाराष्ट्राचा अभ्यास व महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास करताना आपल्याला प्राकृतिक विभाग लक्षात येतात। 3 मुख्य विभाग आहेत, एक सह्याद्री पर्वतरांग, कोकण आणि महाराष्ट्राचं पठार। या तीनही प्राकृतिक विभागांमध्ये वैशिष्ट्ये, त्याची रचना, त्याची निर्मिती, त्याचं उगम, त्यांचे एकूण क्षेत्रफळ, तिथं असणारी विविधता, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। आणि हा घटक सुद्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न हे वारंवार विचारलेले आहेत, म्हणजे हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे घटक आहेत। त्यानंतर तिसरा घटक येतो तो म्हणजे नदी प्रणाली। महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या मुख्य नद्या ज्या आहेत त्या नद्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना महाराष्ट्रामधल्या पूर्ववाहिनी नद्या, महाराष्ट्रातल्या नद्यांचं उगम स्थान कोणतं आहे, जो की सह्याद्री पर्वतरांग आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांचा जलविभाजक आहे, तिथून ज्या उगम पावतात नद्या, त्या पूर्ववाहिनी ज्या महाराष्ट्राच्या पठारावरती वाहतात त्या पूर्ववाहिनी नद्या, त्या सगळ्या नद्या, त्याच्यातल्या उपनद्या, त्यावरती असणारी धरणं, शहरं, त्या नद्यांना मिळणाऱ्या उपनद्या, या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे। आणि पश्चिम वाहिनी नद्या, ज्या की कोकणातल्या सगळ्या मुख्य नद्या आहेत, त्या नद्यांचा अनुक्रमे क्रम असेल, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला नदी प्रणाली या घटकामध्ये करायचा आहे। सेम त्याच पद्धतीनं आपल्याला भारताचा भूगोल अभ्यासताना सुद्धा तोच भाग अभ्यासायचा आहे। पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या, त्याचबरोबर हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, वेगवेगळ्या पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्या, त्या नद्यांवर असणारी महत्त्वाची जलविद्युत प्रकल्प असतील, महत्त्वाची शहरं असतील, त्या नद्यांनी निर्माण केलेले वेगवेगळे भूरूप असतील, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला नदी प्रणाली या घटकामध्ये करायचा आहे। ती नद्या कोणत्या प्रदेशामधून वाहते हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतो। प्राकृतिक भूगोलामध्ये भारताच्या सेम त्याच पद्धतीनं 5 महत्त्वाचे प्राकृतिक विभाग आहेत, ते विभाग सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आणि त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते सगळे जाणून घ्यावे लागतील। त्यानंतर चौथा महत्त्वाचा विभाग येतो तो म्हणजे हवामान। भारतामधल्या हवामानाची संरचना, महाराष्ट्रातली हवामानाची संरचना, त्याची हवामानाची निर्मिती कशी होते, पर्जन्यमानाची निर्मिती कशी होते, वाऱ्यांची दिशा, वाऱ्यांचा वेग, हे सगळे वेगवेगळे घटक सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जातात। म्हणजे हे 4 पहिले जे घटक आहेत हे सगळे पहिले घटक आपल्याला त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे घटक आपल्याला दिसून येतात। त्यानंतर 5वा आहे मृदा। महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या मृदा, त्याचे प्रकार, त्यांचं जे प्रादेशिक रचना आहे किंवा त्याचे प्रादेशिक वितरण आहे ते अभ्यासावं लागतं। त्या मृदेमध्ये येणारी महत्त्वाची पिकं असतील, त्या पिकांचा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये समावेश होतो। मृदेची होणारी झीज हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो। बऱ्याच वेळेला त्याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न आलेले आहेत, तर तो भाग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा आहे। त्यानंतर येतो वनसंपत्ती। वनसंपत्ती, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या वनांचे प्रकार, त्या प्रकारावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजे समजा उदाहरणार्थ सदाहरित जंगलाचा भाग आहे, तर ते सदाहरित जंगल का निर्माण होतात किंवा तिथं निर्माण होण्याची कारणं काय, किंवा त्याच भागामध्ये निर्माण होण्याची कारणं काय आहेत, पर्जन्याचा त्याच्यावरती काय परिणाम होतो, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला वनसंपत्ती या भागामध्ये करायचा आहे। त्यानंतर 7वा आहे खनिज संपत्ती। महाराष्ट्रातली आणि भारतातली खनिज संपत्ती, त्याचं वितरण, त्याचं केंद्रीकरण आणि ह्या खनिज संपत्तीच्या भागावरती निर्माण झालेली सगळी ऊर्जा संसाधने हा सुद्धा भाग आपल्याला त्याच्यामध्ये येतो, की जो प्रामुख्यानं औष्णिक ऊर्जा असेल, अणु ऊर्जा असेल, जलविद्युत ऊर्जा असेल किंवा आता अपारंपरिक ऊर्जेमध्ये येणारे जे काही प्रकार आहेत त्या सगळ्या ऊर्जा साधनांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी मुख्यतः करायचा आहे। त्यानंतर हा सगळा भाग झाल्याच्या नंतर आपण ज्याचा आपण विस्तार करणार आहोत किंवा ज्याचा आपण चर्चा करणार आहोत तो येतो मानवी भूगोलाचा भाग, की ज्याच्यामध्ये मुख्यतः सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न येतात असा घटक म्हणजे लोकसंख्या। लोकसंख्या या घटकावरती सतत प्रश्न येतात। 2011 ची जनगणना, 2001 ची जनगणना कंपॅरेटिव्हली जर आपण अभ्यास केली, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारत यांचा तुलनात्मक लोकसंख्येचा जर अभ्यास केला तर तो अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातल्या लोकसंख्येचा अभ्यास करत असताना, जनगणनेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये प्रत्येक पुन्हा जिल्ह्यांच्या विभागानुसार, जिल्ह्यानुसार, तहसीलनुसार आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे। सर्वात जास्त साक्षरता असेल, त्याचबरोबर डेन्सिटी असेल म्हणजे घनता, लोकसंख्येची घनता, साक्षरता, हे सगळे घटक आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये अभ्यासावे लागणार आहेत। त्यानंतर येतो कृषी आणि पशुसंसाधने। कृषी व पशुसंसाधने याच्यावरती सुद्धा
प्रश्न विचारले जातात. नंतर नव्याने निर्माण झालेला किंवा नव्याने ऍड झालेला जो आहे तो पर्यटन, हा सुद्धा पर्यटन. नंतर उद्योगधंदे आणि वाहतूक व दळणवळण. तर हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत की जे भारत आणि महाराष्ट्र या भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासले पाहिजेत. या सगळ्या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि हा विषय फक्त इथंच मर्यादित न राहता चालू घडामोडी या विषयाशी सुद्धा हा विषय कनेक्ट आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भाने सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न यावरती येत आहेत. वाहतूक व दळणवळण याचा अभ्यास करत असताना भारतातले महाराष्ट्रातले मुख्य राष्ट्रीय महामार्ग असतील, रेल्वेचे विभाग असतील किंवा रेल्वेची संख्या असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागणार आहे. उद्योगधंदे, महाराष्ट्रातले मुख्य जे काही उद्योगधंदे आहेत तिथं बाकीच्या त्या वाढत्या उद्योगधंद्यामुळे किंवा वाढत्या नागरिकरणामुळे ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तो विभाग पुन्हा इकडे सामाजिक भूगोलामध्ये म्हणजे मानवीय भूगोलामध्ये येतो. तो सुद्धा त्याच्यामध्ये मुख्यतः विचारला जातोय. मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने हा भाग विचारला जातोय. पर्यटनाशी संबंधित काही प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जर आपण बघितलं तर तो सुद्धा हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कृषी व पशुसंसाधने हा भाग सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. तर ह्या होता एकंदरीत महाराष्ट्र आणि भारत याच्या संदर्भामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे विषय आहेत की जे परीक्षेला विचारले जातात, तो हा सगळा एकंदरीत भाग होता. यानंतर आपण बघूया जगाचा भूगोल हा विषय आपण अभ्यासताना कशा कशाची तयारी केली पाहिजे. आता मुख्यतः जगाचा भूगोल अभ्यासताना त्याच्यातल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत म्हणजे अक्षरवृत्त, रेखावृत्त असतील, पृथ्वीचं स्थान असेल, सौरमाला असेल किंवा पृथ्वीचं परिवलन असेल, ह्या जगातले वारे असतील, खंड असेल, महासागर असेल, जगाचं स्थान असेल म्हणजे पृथ्वीवरती वेगवेगळ्या खंडांचं स्थान असेल, हे सगळे घटक जे आहेत हे सगळे घटक सामान्य भूगोलामध्ये म्हणजे जगाच्या सामान्य भूगोलामध्ये आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. आणि याचा अभ्यास झाल्यानंतर मानवी भूगोल हा घटक आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यासायचा आहे. आणि त्याचबरोबर सर्वात जास्त वेटेज ज्याला आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण जर आता मगाशी मी ज्या पद्धतीने सिलेबस सांगितला त्याचा जर आपण सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केलं, पर्वत असेल, पठारे असतील, भूरूपे असतील, प्राकृतिक रचना, ह्या सगळ्या घटकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो आहे भूरूपशास्त्र. भूरूपशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा जो मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, त्याचबरोबर राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेला सुद्धा आहे. तर भूरूपशास्त्राचा अभ्यास आपल्याला करणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. पृथ्वीवर असणारे पर्वत, पठार, मैदान, वेगवेगळे भूउठाव, नदी निर्मित भूरूप, हिमनदी निर्मित भूरूप, वाऱ्यांचे निर्मित भूरूप, त्याचबरोबर काही वेगवेगळ्या थेऱ्या आहेत, वेगवेगळ्या खंडवहन सिद्धांत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा खडक असतील, खडकांची रचना असेल, खडकांचे प्रकार असतील, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला भूरूपशास्त्र या विषयामध्ये करायचा आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे हवामानशास्त्र. हवामानशास्त्र या घटकाच्या विषयामध्ये स्पेसिफिक दिलेलाच आहे की हवामानशास्त्र असा सिलेबसमध्ये विषय दिलेला आहे. त्याच्यामध्ये मग वातावरण नेमकं काय आहे, वातावरणाची संरचना कशी आहे, वातावरणाचे थर कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये होणारे बदल, त्याची वैशिष्ट्ये, त्याची रचना, हा सगळा घटक आपल्याला हवामानामध्ये येतो. त्याचबरोबर वारे, वाऱ्यांचे प्रकार, जागतिक वारे, स्थानिक वारे, प्रादेशिक वारे, त्या वाऱ्यांची नावं आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहेत. वारे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहत आहेत हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात ठेवावा लागेल. ते वारे उष्ण आहेत, कोरडे आहेत की शीत वारे आहेत, हा भाग आपल्याला त्याच्यामध्ये मुख्यतः अभ्यासावा लागतो. त्याचबरोबर हवामानाचे बाकीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत म्हणजे सांद्रीभवन म्हणजे काय, वृष्टी म्हणजे काय, वृष्टीचे प्रकार, सांद्रीभवनाचे प्रकार, हवामानाच्या संदर्भामध्ये असणारे हवामानाचे जे विभाग केलेले आहेत त्याच्यामध्ये कोपेन आणि थॉर्नफेल्ड या दोन शास्त्रज्ञांच्या थेअरी आहेत की त्याच्यानुसार आपल्याला भारतातले हवामानाचं प्रादेशिक वर्गीकरण आपल्याला सांगता येतं. तो सुद्धा भाग आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. पर्जन्याचे वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे प्रदेशानुसार, प्रत्येक राजकीय विभागानुसार, तर ते पर्जन्याचं वितरण सुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यासावं लागणार आहे. तर हे हवामानशास्त्र हा विषय आपल्याला मुख्यतः त्या ठिकाणी सिलेबसला आहे. त्यानंतर येतो जो की आहे मुख्य परीक्षेला किंवा पूर्व परीक्षेला फारसा नाही परंतु अभ्यासावा लागतो थोडाफार, तो म्हणजे सागरशास्त्र. सामान्य माहिती आपल्याला या विषयाची ठेवावी लागते आणि जैविक भूगोल या दोन विषयाची सामान्य माहिती ठेवायची. जैविक भूगोल हे दोन विषय जे आहेत सिलेबसला फारसे डीप दिलेले नाहीत,
मात्र या दोन्ही विषयांचा अभ्यास सुद्धा म्हणजे सागरशास्त्र आणि जैविक भूगोल याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे, कारण जैविक भूगोल हा पर्यावरण या विषयामध्ये ऍड होतो. मुख्य परीक्षेला पर्यावरण हा स्वतंत्र विषय दिलेला आहे, म्हणजे भूगोलामध्ये एक स्वतंत्र विषय दिलेला आहे आणि पर्यावरणामध्ये जैविक भूगोलाचा अभ्यास मुख्यतः समावेश आहे. त्याच्यामध्ये पुन्हा पर्यावरण, मानवी विकास आणि पर्यावरण हा घटक त्याच्यामध्ये मुख्यतः येतो. पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या राज्य पातळीवरच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या आणि जागतिक पातळीवरच्या ज्या महत्त्वाच्या संघटना आहेत आणि संस्था आहेत, त्या संघटनांचा आणि संस्थांचा त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात, किंवा पर्यावरण संदर्भामध्ये कार्यरत असलेल्या बाकीच्या इतर संघटना त्याच्यावरती सुद्धा प्रश्न मुख्यतः आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण असतील, आपत्ती असेल, अशा एकूण सगळ्या बाबींशी निगडीत असणारा हा जैविक भूगोलाचा अभ्यास आहे. तर ही होती जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे आपल्याला अभ्यास करण्याचे जे मुख्य पॉइंट्स आहेत, जे मुख्य मुद्दे आहेत, त्याची आज आपण चर्चा केली. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे PYQ आहेत या विषयाशी संदर्भात आलेले त्या विषयांची आपण चर्चा करूया, आणि याच्यानंतर अशाच पद्धतीचे इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र या विषयांचे सुद्धा लेक्चर्स येतील. थोडक्यात आपण काय करतोय तर सिलेबस डिकोडिंग करतोय. सिलेबस जो वास्ट दिलेला आहे, सिलेबस आपल्या आयोगाच्या वेबसाईटवरती, त्याला आपण शॉर्ट करून त्या पद्धतीनं अभ्यास आपल्याला करता येईल. ओके, तर या ठिकाणी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.